नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे आदिरा आणि रोहन हे स्विमिंग टँकमध्ये उतरलेले असतात आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत प्रेमाने एकमेकांच्या जवळ येत एकमेकांकडे एकटक नजरेने बघत असतात. तर त्याच वेळेस आता बाहेरून स्वानंदीचे बाबा, समर, स्वानंदी सगळेजण आदिरा आणि रोहन जो रोमांस करत असतात ते रोमांस बघू लागतात आणि दोघेही आता एकदमच जवळ येऊन एन्जॉयमेंट करत असतात. आणि त्याच वेळेस इकडे समर आणि स्वानंदी ज्या वेळेस त्यांच्याकडे बघत असतात त्याच वेळेस आता समरला त्यांच्या जागी आपणच आहोत हे आठवते आणि त्यानंतर आता समर प्रेमाने स्वानंदीला आपण स्वानंदीसोबत स्विमिंग टँकमध्ये असल्याचे स्वप्न बघतो आणि त्यामध्ये आता स्वानंदीला समरने मिठीत घेतलेले असते, पाण्यावर उचलून धरलेले असते आणि स्वानंदीसुद्धा खूप खुश झालेली असते आणि एकटक नजरेने समर आता स्वानंदीकडे बघत असतो असा आता समरला भास होतो. आणि त्यानंतर प्रेमाने समरचा हात धरून आनंदाने आता एन्जॉयमेंट करत स्वानंदी ही पाण्यावरती झोपते. तर पटकन स्वानंदीच्या केसावरून प्रेमाने मायेचा हात फिरवत आता समर हा स्वानंदीकडे बघतो. स्वानंदी खूप खुश झालेली असते आणि समरकडे बघत स्वानंदी हसू लागते. इकडे आता स्वानंदीचे बाबा, आजी आणि निकिता ते सगळं आदिरा आणि रोहनच्या प्रेमाचा रोमांस बघत खुश होतात. इकडे आता अर्पिता ही मलिका अंशुमनला सांगते की मी त्यामध्ये नशेची पावडर टाकून तो दुधाचा ग्लास सुस्मिताच्या हातून स्वानंदीला प्यायला दिला होता आणि जर मी स्वतः तो दिला असता तर माझी शंका आली असती ना, असे आता अर्पिता ही मलिकाला सांगते. आणि मलिकाच्या लक्षात येऊन मलिका म्हणते की शट अप, ते दूध स्वानंदी नाही तर सुस्मिता प्याली. आणि अंशुमन म्हणतो हे सगळं या अर्पितामुळेच झालं. तर अर्पिता म्हणते मी काहीच केलं नाही. तेव्हा आता मलिका दोघांनाही चुप्प करते आणि म्हणते की हे बघा, आपल्याला वाटून घ्यायची गरज नाही, आपल्याला त्यांच्यामध्येच भांडणं लावायची. आणि रात्र होता क्षणी इकडे समर आता एकटक नजरेने त्या स्विमिंग टँकवर उभा राहून विचार करत असतो. तेवढ्यात पाठीमागून आनंद आणि निकिता तिथे येतात. समरकडे बघत आता निकिता म्हणते की समर तू ठीक आहेस ना? तेव्हा आनंद म्हणतो की अरे समर, डायनिंग हॉलमध्ये सगळेजण येत आहेत आणि तुझी जेवणाची ते वाट बघतायत. आणि खाली बसत आता समर म्हणतो मला जेवायचं नाही कारण मला भूक नाही. निकिता म्हणते समर अरे एवढा ट्रेस कशाला घेतोस तू? आनंद आता निकिताला म्हणतो हे बघ, लग्नानंतर माणसाचं आयुष्य नक्की बदलतं. मुलीचं जसं बदलतं ना तसं मुलाचं सुद्धा बदलतं निकिता, बघ उदाहरण. आणि लग्नानंतर मुलांच्या वर खूप जबाबदाऱ्या येतात आणि मुलांना कष्ट सुद्धा पडतात, कळलं का निकिता? आनंद म्हणतो हे बघ निकिता म्हणते मला नाही वाटत. आनंद म्हणतो की हे बघ, मित्राला सगळं खरं खरं बोलून टाकायचं. निकिता म्हणते की वाव, तू असंच बोल बरं का त्याच्यासोबत. उद्या जर तो मांडवात आला नाही ना मग तूच बघ. तेव्हा आता आनंद म्हणतो हे बघ निकिता, असं काहीच नाही होणार. काही झालं तरी उद्या समर मांडवात येणार आणि त्याला तेवढं कळतं ग निकिता, तो तेवढा हुशार आहे. निकिता म्हणते मग लग्न एक सुंदर गोष्ट आहे असं सुद्धा तू त्याला सांग. निकिता म्हणते की लग्नानंतर आपल्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती येणार आहे, ह्याचा विचार करता क्षणी आपल्याला छान वाटतंय, कळतं का तुला? आता निकिता म्हणते समर उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आता समर पटकन उठून उभा राहत बाजूला जात म्हणतो की उद्यानंतरचं माझं आयुष्य काय आहे याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. समर म्हणतो की उद्याचा दिवस मला कुठे घेऊन जाणार आहे आणि काय दाखवणार आहे ना हेच माहीत नाही. या क्षणाला मी ब्लँक आहे, कुठलंही लग्नानंतर स्वप्न माझ्या डोळ्यात नाहीये. समर म्हणतो की तुम्ही जा जेवून घ्या, मला भूक लागली ना मी येईन मागून. आणि इकडे आता निकिता पुन्हा पुढे जाऊ लागते तर आनंद पाठीमागून निकिताला थांबवतो आणि दोघेही मागे निघून जातात. आणि त्यानंतर इकडे आता लग्नाचा ड्रेस घालून फेटा बांधून समर हा त्याच्या बेडरूममध्ये तयार असतो आणि त्या राजबिंड्या वेशात आता पिंट्याला म्हणजे समरला बघताच आजी आता समरची दृष्ट काढते आणि म्हणते की पिंट्या, अरे तू तर राजबिंडा दिसतोस. आणि तेवढ्यात आता आदिरा तिथे येते आणि आदिराने सुद्धा आता मस्त लेंगा घातलेला असतो आणि आदिरा आता त्यांच्या समोर येत म्हणते की हॅलो गाईज, मी कशी दिसते मला सांगा ना. तेवढ्यात आदिराला जवळ घेत आता समोर म्हणतो की आदिरा, तू आज एवढी सुंदर कशी दिसायला लागली?
तर पटकन लाजतच आदिरा म्हणते की पिंट्या दादा काय रे. त्यानंतर आता समर म्हणतो की आदिरा तू आता लग्न होऊन सासरी जाशील, त्यानंतर हे घर मला खायला उठेन आणि त्यावेळेस माझं काय होईल ना सांगता येत नाही. तर आजी म्हणते की पिंट्या अरे इथे रडू नकोस, पाठवणीच्या वेळेस जे डोळ्यात पाणी येईल ना त्यावेळेस रड. आणि पटकन आता आजी ही काजळाचा टिक्का आदिराला लावते. समर म्हणतो लाव लाव, कारण कुणाची दृष्ट माझ्या आदिराला लागायला नको. आणि इकडे स्वानंदी आता मेकअप रूममध्ये आरशासमोर बसून आता स्वानंदीने सुद्धा अतिशय सुंदर लागण्यासाठी ड्रेस घातलेला असतो. गळ्यात दागिने, हार, कानात कुंडले आणि त्यानंतर आता डोक्याला कपाळाला मंडोळ्या बांधून स्वानंदी आरशासमोर तयार होते. स्वानंदीचे ते रूप बघून आता स्वानंदी स्वतःशीच खुश होते. तेवढ्यात पाठीमागून अंजली तिथे येते. स्वानंदीला बघताच अंजली स्वानंदीची दृष्ट काढत म्हणते की तू तर स्वर्गातील अप्सरेसारखी दिसते, तुला कोणाची दृष्ट लागायला नको. तेवढ्यात स्वानंदीचे बाबा ही स्वानंदीला हाक मारतात आणि एवढ्यात स्वानंदीचे बाबा तिथे येत म्हणतात की नंदू मी तयार आहे. पण जेव्हा ते स्वानंदीला बघतात, स्वानंदी समोर उभा राहत खूप खुश होऊन स्वानंदीचे बाबा म्हणतात की माझी मुलगी अगदी नक्षत्रासारखी दिसते. तेवढ्यात पाठीमागून शोष आणि मंदाकिनी सुद्धा तिथे येतात आणि स्वानंदीला बघून त्याही खुश होतात. आणि स्वानंदीच्या बाबांच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा स्वानंदी म्हणते की बाबा प्लीज आज डोळ्यातून पाणी काढू नका. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की हे बघ नंदू, तुला कशाची ही गरज पडली ना मी आहे. या बापाला तू कधीही हाक मार, कायम मी तुझ्यासाठी सदैव तयार आहे. आणि स्वानंदी म्हणते की नवीन घरात जाण्यासाठी मला थोडी भीती वाटते, पण बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या. स्वानंदीचे बाबा म्हणतात म्हणजे काय, घेणारच आहे मी. आणि तेवढ्यात रोहन तिथे येतो आणि स्वानंदीला बघत रोहनसुद्धा खूप खुश होतो आणि म्हणतो की ताई तू तर एकदम सॉलिड दिसते. आणि पटकन हसतच स्वानंदी म्हणते की तूही तसा मस्तच दिसतो रे. दोघेही हसू लागतात. तर रोहनच्या खांद्यावर हात ठेवून आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की नाती जरी वाढली, नाती जरी बदलली ना तरी स्वतःवर म्हणजे एकमेकांवरती जे प्रेम करतात ते कधीच कमी होऊ देऊ नका. आणि जर एकमेकांना काही जरी अडचण आली तरी एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहा आणि संसार करा, असा मोलाचा कान मंत्र आता स्वानंदीच्या बाबांनी दिलेला असतो. रोहन म्हणतो की बाबा तुम्ही काही काळजी करू नका, ताईची मी आयुष्यभर काळजी घेईल. स्वानंदीचे बाबा म्हणतात चला मग निघायचं का. रोहन म्हणतो चला मला आदिराचा मूड सांभाळायचा आहे, चला चला. सगळेजण हसतात आणि बाहेर जातात. आणि इकडे आता समरच्या लग्नाची विधी सुरू होतात. स्वानंदीचे बाबा मंदाकिनी आता गुरुजींच्या समोर येतात. तर हात जोडून उभे असताना समरचा आता विधी होत असतो आणि समर हात जोडून आता गणपती बाप्पाचे स्मरण करतो. गणपती बाप्पाची पूजा चालू असते. आणि दुसरीकडे इकडे आता आदिराच्या लग्नाची सुद्धा तयारी सुरू होते. तर दुसरे गुरुजी आता आदिरा तिथे येताच आता आदिराच्या पूजेची तयारी करून विधी मंत्र म्हणू लागतात. आणि आदिरा आणि स्वानंदी दोघेही शेजारी बसतात. तर पटकन सुस्मिता आता त्या दोघींचा फोटो काढते आणि पटकन पूजेला सुरुवात करून गुरुजी आता दोघींनाही हात जोडायला सांगतात. आणि एवढ्या तिकडे आता अर्पिताला मलिकाचा फोन येतो आणि तिच्या कानामध्ये फोनवरती आता मलिका तिचा डाव सांगते. तर अर्पिता म्हणते ओके ओके. इकडे आता नारळ फोडून समर हा पूजा करतो आणि इकडे आता मलिका सुद्धा हात जोडून उभी असते. तर तेवढ्यात अंशुमन मलिका शेजारी येतो. मलिका आता अंशुमनला कानात काहीतरी सांगते. तर अंशुमन म्हणतो यस मॉम. आणि तेवढ्यात आता पडद्याच्या पाठीमागून एक माणूस अंशुमनकडे बघतो. तर अंशुमन त्याच्याकडे बघत त्याला खुणावतो. अर्पिताची मावशी सुद्धा आता त्या माणसाकडे बघते. चौघांनीही आता मोठा प्लान केलेला असतो. आणि इकडे समर आता डोळे झाकून हात जोडून गणपती बाप्पाचे स्मरण करत गुरुजींसमोर उभा बसलेला असतो. आणि एवढ्यात तो माणूस आता त्याच्या समरच्या डोक्यावर असलेली फुलझाडाची ती तोरण आता खाली पाडू लागतो आणि तिला काठीने आता मागे पुढे हलू लागतो. आणि तेवढ्यात ती आता तोरण समरच्या अंगावरती आता हेलकावे खाऊ लागते. त्याच वेळेस आता सगळेजण हात जोडून डोळे झाकून गणपती बाप्पाचे स्मरण करत असतात. तर तेवढ्यात रोहन आता डोळे उघडतो. तर समोर बघतो तर काय, ती तोरण आता समरच्या अंगावरती पडत असते. आणि लगेच आता रोहन त्या तोरणाकडे बघतो. समरने डोळे झाकलेले असतात, हात जोडलेले असतात. आणि
इकडे आता पटकन अर्पिता ही पळत पळत स्वानंदी आणि आदिराकडे येतात. आदिराचे आणि स्वानंदी आता समोर बसलेले असताना त्यांचीही मंत्र गुरुजी म्हणत असतात आणि तिथे येताच अर्पिता म्हणते की समरदादावरती गेट पडला. ते ऐकताच आता स्वानंदी आदिराला धक्का बसतो आणि आता अर्पिता म्हणते की लग्न होण्याच्या अगोदर पूजा करायची असते. ती पूजा करत असतानाच आता हे सगळं घडलं आणि मोठा अपशकुन झाला आणि अर्पिता म्हणते की लग्न ठरल्यापासून समरदादासोबत काही ना काही घडतंच आहे. अर्पिता म्हणते काहीच कळत नाही, त्याला जास्त लागलं नसेल तर झालं मग. आणि त्यानंतर इकडे आता रोहन पटकन आता ते तोरण ते गेट पडत असताना त्या गेटला धरतो आणि ते सगळं आता पटकन स्वानंदीचे बाबा बघतात. कळतच आता रोहनला मदत करायला स्वानंदीचे बाबा ते गेट धरतात. इकडे आनंदसुद्धा त्या गेटला सगळी ताकद लावून पुन्हा ते गेट सावरतो. आता समर ते सगळं बघत असतो. पटकन आता अर्पिताचे ते बोलणे ऐकून आता इकडे आदिरा आणि स्वानंदी उठू लागतात. पण तेवढ्यात गुरुजी म्हणतात की असं विधीतून उठायचं नसतं, नाही तर अपशकुन होतो. आणि इकडे आता गुरुजी म्हणतात की गौरीहर पूजामध्ये असं उठायचं नसतं. अर्पिता म्हणते की बापरे स्वानंदी, मग तू असं उठू नकोस बरं. अंजली म्हणते की हे बघ स्वानंदी, मी आणि सुस्मिता जाऊन बघते काय झालंय ते. आणि एवढ्यात आता इकडे सगळ्यांनी ते गेट धरलेलं असतं आणि विधी पूर्ण होताच समोर उठून उभा राहतो. आणि त्यानंतर आता मलिका हळूच अंशुमनच्या कानात म्हणते की अरे बघतोस काय, पळपळ गेट धर. आणि अंशुमन पळतच आता गेटला पुन्हा आधार देतो आणि पुन्हा ते गेट उभे करतात. तर समर ते सगळं बघतो आणि रोहनला म्हणतो, रोहन तुला काही लागलं वगैरे नाही ना? रोहन म्हणतो नाही पण सर तुम्ही ठीक आहात ना? आणि रोहन आणि स्वानंदीच्या बाबाने ते गेट वाचवले हे आता समरच्या लक्षात येतं. नाटक करत मलिका म्हणते की समर अरे तू ठीक आहे ना? समर म्हणतो हो काकू मी ठीक आहे. तर हात जोडत मलिका नाटक करत म्हणते की देवाचीच कृपा बाबा. आणि समर आता रोहनचा थँक्यू म्हणत आता आभार मानतो आणि म्हणतो की रोहन आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला. आणि लगेच आता आजी म्हणते की जावई बापू तुमचे किती आभार मानू? तर रोहन म्हणतो की आजी प्लीज माझे आभार मानू नका. आणि रोहन म्हणतो की आपण सगळे फॉर्मल आहोत. तेव्हा समर म्हणतो की काळजी करायची काहीच गरज नाही, काहीच झालेलं नाहीये. समर म्हणतो चला गुरुजी पुढचे विधी सुरू करूयात. आणि पुन्हा आता समर विधीसाठी बसतो. तर गुरुजी समरला नमस्कार करावयास बोलतात आणि आता समर हात जोडून पुन्हा विधीला सुरुवात करतो. आणि इकडे आता पटकन अंजली ही स्वानंदी आदिराकडे येते आणि म्हणते की समर सर आणि रोहन अगदी व्यवस्थित आहे, तुम्ही काळजी करू नका. तर स्वानंदी आणि आदिराला आता आनंद होतो. हात जोडत स्वानंदी म्हणते की देवा आता अजून काही विघ्न नको. आणि स्वानंदी म्हणते की देवा आता काही विघ्न नको, सगळं काही निर्विघ्नपणे पार पडू दे. आणि त्यानंतर आता लग्नाच्या विधीला सुरुवात झालेली असते. आणि आता गुरुजी म्हणतात की हे बघा आता आपण सीमांत पूजेला सुरुवात करणार आहोत. आणि लगेच इकडे आता अर्पिताच्या मावशीने आणि मलिकाने मोठा डाव रचून मोठा प्लान केलेला असतो. आणि आता स्वानंदीचे बाबा हे समरचे पाय धुणार असतात आणि त्यासाठी आता अर्पिताच्या मावशीने खूप कडक खूप गरम पाणी आणलेलं असतं. मलिकाच्या कानात आता ते गरम पाणी कसं आणलं आणि किती कडक आहे हे आता अर्पिताची मावशी सांगते. तेवढ्यात गुरुजी आता स्वानंदीच्या बाबांना आता समरचे पाय धुण्यासाठी बोलतात. आणि इकडे आता आजी ही स्वानंदीकडे येते आणि स्वानंदीच्या हातातील त्या बांगड्या बघत आता आजी म्हणते की 2 पिढ्यांच्या सवासणीमध्ये मिरवल्या गेलेल्या ह्या आमच्या वंशाच्या बांगड्या आहेत आणि जोपर्यंत या बांगड्या तुझ्या हातात आहेत तोपर्यंत आमच्या घराची भरभराट होणार आहे आणि आमच्या घराचा वंश परंपरा पुढे चालणार आहेत. आणि असे म्हणत आता त्या बांगड्याचे महत्त्व आजीने स्वानंदीला सांगितलेले असते. इकडे मलिकाला मोठा धक्का बसलेला असतो, कारण मलिकाचे सगळे डाव आता निस्तनाभूत झालेले असतात. आणि त्याच वेळेस आता मलिका म्हणते की आता ती वेळ आली आहे. मलिका म्हणते की आता हुकमाची यक्का बाहेर काढण्याची वेळ आली आहे. तर आता मलिका असा कोणता हुकमाचा यक्का बाहेर काढणार? त्या हुकमाच्या यक्क्याला पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कसं आता स्वानंदी समर धुडकावून लावणार आणि एकमेकाच्या लग्नगाठीत अडकणारे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.